11 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना मनामध्ये होते आणि त्या 11 वर्षांमध्ये सावरकरांसमोर त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन अनेक तरुण इथे आलेले होते. सावरकर हा आपल्या भारताच्या क्रांतिकार्याच्या इतिहासातला असा एकमेव माणूस आहे की ज्यांनी एक नाही दोन नाही अख्खी क्रांतिकारकांची पिढी तयार केली. आणि जेव्हा हा माणूस 50 वर्षांच्या 2 जन्मठेपा भोगण्यासाठी अंदमानामध्ये येतो, त्या 2 जन्मठेपा भोगल्यानंतर त्याच्या समोर त्याच्याच प्रेरणेतनं आलेले तरुण मुलं, तरुण क्रांतिकारक इथे फासावर चढत असतात. काही जण आत्महत्या करत असतात, काही जणांना जीव नकोसा झालेला असतो. अशा वेळी त्या अंदमानच्या एका कोठडीतून विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस त्या सगळ्या क्रांतिकारकांना सांगत असतो की इथे अंदमानामध्ये कितीही छळ झाला, कितीही यातना सोसायला लागल्या, तरी सुद्धा त्या सहन करा, पण आत्महत्या करू नका. 11 वर्ष सावरकर इथल्या तरुण क्रांतिकारकांना सांगत होते की कितीही भयानक छळ तुमचा झाला, कितीही यातना तुम्हाला सहन करायला लागल्या, तरी सुद्धा एक गोष्ट कधीच करू नका, ती म्हणजे इथे सरेंडर होऊ नका, इथे आत्महत्या करू नका. कारण एक दिवस असा येईल, मला खात्री आहे सावरकरांचं म्हणणं असं की एक दिवस असा येईल की ज्या दिवशी याच सेल्युलर कारागृहाच्या बाहेर तुम्हा संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकांचे पुतळे उभे केले जातील आणि त्या पुतळ्यांना दर्शन करायला मुख्य भूमीतून हजारोंच्या संख्येनं माणसं इथं अंदमानात येतील. आणि मला अतिशय अभिमान वाटतो तुम्हाला हे सांगायला की गेल्या 4 वर्षात 5,000हून अधिक माणसं शब्दामृत तर्फे त्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी आले. आपल्या सगळ्यांना त्या सावरकरांच्या विचारांचं तेज असं जवळून अनुभवता यायला पाहिजे म्हणून ही यात्रा आहे. 78 वर्षांपूर्वी आपल्या देशानं जे स्वातंत्र्य मिळवलं, त्या स्वातंत्र्याची तीळमात्र सुद्धा झळ आजच्या आपल्या पिढीला लागलेली नाहीये. तुमच्या घरात जी तरुण पिढी नांदते त्या तरुण पिढीला तर ते अजिबातच त्याच्याशी काही देणं घेणंच नाहीये. तुमची पिढी कदाचित शेवटची पिढी असेल की ज्या पिढीला या सगळ्या राष्ट्रपुरुषांबद्दल मनापासून आतून काहीतरी वाटावं. पण तुमचं सगळ्यांचं काम तुमच्या सारख्या अनेक पिढ्या तयार करणं हे आहे आणि त्याच्यासाठी या यात्रा आहे. आपल्याला का असं वाटतं, आपल्याला अंदमानामध्ये आल्यानंतर 6 दिवस सावरकर समजून घ्यायचे असं नाही म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की 6 दिवस एवढे काय सावरकर सांगण्यासारखे आहेत. सावरकर आम्ही 11 दिवस सांगितले, 12 दिवस सांगितले तरी सुद्धा सांगून संपत नाहीत असे. 3-3 दिवस आम्ही वाटून घेतलेले असले तरी सुद्धा सावरकरांचं पूर्ण चरित्र सांगून होत नाही, इतकं मोठं ते सावरकरांचं चरित्र आहे. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी 100 वर्षांपूर्वीचे सावरकर इथे कसे आले आणि आज स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर आपण इथे कसे आलो हे मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे. कारण गंमत अशी आहे ना की हे जर मी तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्हाला कळणारच नाही सावरकरांनी काय सोसलं, सावरकरांनी काय भोगलं. आपल्याकडे दुर्दैव असं आहे मित्रांनो की सर्वसामान्यपणे इतिहास हा एक दुर्लक्षित विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. म्हणजे इतिहास या विषयाबद्दल सगळ्यात कमी माहिती दिली जाते. मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलांना विज्ञानाच्या ट्युशन लावल्या असतील, गणिताच्या लावल्या असतील, इतिहासाच्या ट्युशन लावलेली किती पालक इथे आहेत मला सांगा? एकाही पालकाने आपल्या मुलांना इतिहासाची ट्युशन लावलेली नाही. बरं, इतिहास हा एक इतका दुर्लक्षित विषय असा की ते 100 मार्क आणि त्याच्यात 40 मार्क इतिहासाचे, 40 मार्क भूगोलाचे आणि 20 मार्क जो जगातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे नागरिक शास्त्र, त्या विषयाचे आहेत. आणि दुर्दैवाने बघा आपल्याकडे आपली एज्युकेशन सिस्टीम किती म्हणजे दुर्दैवानं पोकळ आहे की त्या 20 मार्क म्हणजे आपण 18 वर्षांचं मूल झाल्यानंतर त्या मुलाला एक मतदानाचा अधिकार देत असतो आणि त्या मुलाला मतदानाचा अधिकार जेव्हा आपण देतो, तो अधिकार दिल्यानंतर ते मूल 18 वर्षापासून ते जेवढे दिवस या देशामध्ये आहे तेवढे दिवस बरोबर दर 5 वर्षांनी मतदान करत असतं.
मग त्याच्यात विधानसभा असेल, लोकसभा असेल, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, असं सगळं मतदानाचे अधिकार आपल्याला असतात. हे सगळं मतदान काय भूमिकेतनं करायचं? आपल्या देशाला चालवण्यासाठीचं जे सर्वात मोठं शास्त्र आहे नागरिक शास्त्र, ते शास्त्रच 1ली ते 10वी आपल्या मुलांना फक्त 20 मार्कात शिकवलं जातं. आणि आपल्याला अशी अपेक्षा असते की ते मूल 10वी म्हणजे 16 वर्षांचं झालेलं असतं आणि बरोबर 2 वर्षांनी 12वी झाल्यानंतर त्या 200 मार्कात, म्हणजे संपूर्ण 10 वर्षात 200 मार्क, 1ली ते 10वी 20-20 मार्क आपण धरले, तर त्या 200 मार्कांच्या अभ्यासावरती ते मूल 18 वर्षांचं झाल्यानंतर त्यांनी एक परिपूर्ण नागरिक व्हावं. आता गंमत अशी आहे की 40 मार्कांचा इतिहास आणि 40 मार्कांचा भूगोल या 2 विषयांचा जरी थोडा थोडा अभ्यास केला तरी सुद्धा 20 मार्काच्या नागरिक शास्त्राचा अभ्यास करण्याची त्या मुलाला गरजच पडत नाही. त्यामुळे त्या नागरिक शास्त्रातले बहुतांश प्रश्न हे बाजूला टाकले जातात आणि खरा नागरिकच घडत नाही. त्यामुळे आपल्या देशाचा, सावरकरांचं एक वाक्य आहे की जे देश त्यांचा इतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल बिघडत असतो. आपल्या देशाच्या बाबतीत नेमकं तेच झालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी जे गुलाबराव नेहरू आपल्या देशाचे पंतप्रधान झाले, त्या गुलाबराव नेहरूंना आपल्या देशाचा इतिहासच माहिती नव्हता. कारण त्या गुलाबराव नेहरूंनी एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव डिस्कव्हरी ऑफ इंडिया. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी इथून हॉटेलमध्ये गेल्यानंतर गुगल करा. गुगल केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आपला देश म्हणजे सर्वसामान्यपणे एक ख्रिश्चन धर्म किती जुना आहे असं त्या गुगलला विचारा. गुगलला तुम्ही सगळ्यांनी विचारा की इस्लाम किती जुना आहे, आणि मग गुगलला तुम्ही असं विचारा की हिंदू हा धर्म किती जुना आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ख्रिश्चन धर्म हा साधारण एक 2-2.5 हजार वर्ष जुना, इस्लाम धर्म हा साधारण 1600-1700 वर्ष जुना, आणि या सगळ्याच्या 10 पट, 12 पट, 15 पट, 20 पट, 25 पट, 50 पट हिंदू धर्म हा जुना आहे. आणि त्या हिंदू धर्माची जननी हा हिंदुस्थान आहे. याचा अर्थ आपला देश हा जगातला सगळ्यात प्राचीन देश आहे. आपली हिंदू सभ्यता, आपली सनातन संस्कृती ही जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे. दुर्दैवाने काय झालंय, आज आपल्या देशामध्ये जी 15, 16, 17 वर्षांची मुलं आहे, त्या 15, 16, 17 वर्षांच्या मुलांना आपला धर्म हा सगळ्यात प्राचीन धर्म आहे. जेव्हा जगात रोम नव्हतं, इटली नव्हतं, फ्रान्स नव्हतं, युरोप नव्हतं, कुठलीही इतर संस्कृती जन्मालाच आलेली नव्हती, तेव्हापासून या देशामध्ये अत्यंत सुनियोजित आणि अत्यंत सुसंस्कारित अशी हिंदू धर्म पद्धती, अशी सनातन धर्म पद्धती अस्तित्वाला होती. दुर्दैवाने याबद्दल आपल्याकडे सांगणारी माणसं नाहीत. म्हणून मग गंमत अशी होते, म्हणून मग कुठेतरी विरोध सुरू होतात आणि कुठेतरी तुम्ही हिंदुत्ववादी आहात म्हणजे तुम्ही मागासलेले आहात असं सांगण्याचा एक भयानक प्रकार सुरू होतो. हे सगळं सावरकरांना माहिती होतं आणि हे सगळं थांबवण्यासाठी पुढाकार घेतलेला 21व्या शतकातला सगळ्यात जास्त पुढचा विचार करणारा कुठला माणूस जर असेल तर तो माणूस म्हणजे सावरकर आहेत. मी 21वं शतक अशासाठी म्हणालो की सावरकर जाऊन 55 वर्ष झालेली आहेत, पण आजही सावरकरांचे जे विचार आहेत ते विचार कालजयी आहेत. या देशावरती पहिलं चीनचं आक्रमण झालं, त्या आक्रमण होण्याच्या 6 महिने आधी सावरकरांनी गुलाबराव नेहरूंना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही हिंदी चीनी भाई भाई या नावाने जो काय सगळा खेळ सुरू केलेला आहे ते सगळं इतकं भंपकपणाचं आहे की हा चीन नावाचा देश कधी तुमच्या मानगुटीवर येऊन बसेल आणि मैत्रीत तुम्हाला दगा देईल हे सांगता येत नाही. नेहरूंचं ऑफिशियल संसदेतलं स्टेटमेंट आहे मित्रांनो. एखादा खासदार जेव्हा संसदेत जे बोलतो ते ऑन रेकॉर्ड घेतलं जातं. नेहरूंचं ऑन रेकॉर्ड असं स्टेटमेंट आहे की चीन आमच्याशी धोका करेल असं सांगणाऱ्यांचे सल्ले हे मूर्खपणाचे आहेत, हे हास्यास्पद आहेत. आणि हे सावरकरांनी हा सल्ला दिल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांच्या आत चीनने आपल्या देशावरती आक्रमण केलं आणि त्या पहिल्या आक्रमणामध्ये आपण आपल्या जमिनीचा खूप मोठा भाग गमावलेला आहे. आज जो पाकिस्तानचा प्रश्न आपल्या देशाच्या त्या सीमावर्ती भागात निर्माण झालेला आहे, आज POKचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, हे सगळे प्रश्न केवळ आणि केवळ तत्कालीन राज्यकर्त्यांनी सावरकरांचा सल्ला न ऐकल्यामुळे निर्माण झालेले आहेत. आज त्या POKच्या प्रश्नामुळे आमचे कितीतरी निष्पाप लोक इथे जीव गमावतात. अजूनही आमच्याच देशामध्ये आता परवा दिल्लीला बॉम्बस्फोट झाला. हे सगळं का घडतं? कारण आपल्याच पूर्वजांनी आपल्याच देशासाठी
हे प्रश्न सतत भिजत घोंगडे म्हणून ठेवलेले आहेत. आणि हे सगळं इथून पुढे भविष्यात घडू नये असं वाटत असेल तर एकमेव माणसाचे विचार या देशाला तारू शकतात. तो माणूस म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आणि त्या माणसाने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात जास्त वर्ष ज्या भूमीमध्ये घालवली ती ही अंदमानची भूमी आहे. ते हे अंदमान आहे मित्रांनो. का मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, मी का तुम्हाला असं म्हणालो की मला तुम्हाला तो अनुभव द्यायचा आहे. आपण किती चटकन म्हणून जातो बघा की 15 ऑगस्ट 1947 साली आपण स्वतंत्र झालो, भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण पटकन बोलून जातो. स्वातंत्र्य हे काही दान किंवा भीक नाही आहे की पदर पसरला आणि मिळालं. एक माणूस एका समुद्र किनाऱ्यावरती गेला होता आणि त्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन त्या माणसाने असं मीठ उचललं आणि मीठ उचलल्यानंतर तो माणूस इंग्रजांना असं म्हणाला, चले जाओ. आणि इंग्रज सगळे आपले बॅगावरून तयार होते. ते म्हणाले आम्ही वाटच बघतोय, तुम्ही चले जाओ म्हणता यायची, आम्ही निघतो. आणि गेले इंग्रज. हा जो एक धादांत खोटा इतिहास आम्हाला शिकवला गेला आणि गेली 78 वर्ष आमच्या तरुण मुलांनी फक्त 1920 ते 1947 असा 27 वर्षांचाच देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास ऐकला. हे बदलून टाकण्यासाठी आमची यात्रा आहे अंदमान बोलवते की ज्या 27 वर्षांचा इतिहास आम्हाला शिकवला गेला ना, तेवढी 27 वर्ष मित्रांनो सावरकरांनी जन्मठेपीची भोगलेली आहेत. आम्हाला बरोबर 1920 नंतर इतिहास शिकवायला सुरुवात केली जाते आणि 1947 ला आमचा इतिहास संपतो. सावरकरांच्या त्यांच्या संपूर्ण 2 जन्मठेपांचा काळ जर तुम्ही बघितला तर तो 27 वर्षांचा आहे. आपण कल्पना करा, एक माणूस एकदा जन्माला आलेला एकदा मरतो, याचा अर्थ एका जन्मात एकच जन्मठेप ही संपूर्ण न्यायानुसार त्याला दिली पाहिजे. सावरकरांच्या बाबतीत वेगळं आहे. 1910 साली या माणसाला मुंबईच्या न्यायालयाने, ब्रिटिशांच्या न्यायालयाने 2 जन्मठेपांच्या शिक्षा सुनावल्या. आणि तो प्रसंग मी आपल्याला सांगतो. सावरकरांनी लिहून ठेवलंय आणि त्या न्यायासनासमोर जे सगळे पत्रकार आलेले होते त्या पत्रकारांनी अवाक होऊन सावरकरांकडे बघितलेलं होतं. काय घडलं होतं ते न्यायाधीश महोदय असे त्यांच्या न्यायासनासमोरून सावरकरांच्या शिक्षेबद्दलची सुनावणी करत होते. आणि ते जेव्हा सुनावणी करत होते तेव्हा सुनावणी करता करता ती सुनावणी अंतिम टप्प्यात आली आणि ते असं म्हणाले की विनायक दामोदर सावरकर हे इतके जहाल कैदी आहेत, विनायक दामोदर सावरकरांचे अपराध इतके भयंकर आहेत की आम्ही विनायक दामोदर सावरकरांना काळ्या पाण्याच्या 2 जन्मठेपांच्या शिक्षा सुनावत आहोत. आपण सगळे हिंदू आहोत आणि आपल्या हिंदू धर्मात एकदा जन्माला आलेला माणूस एकदाच मरतो आणि त्याला जर पुन्हा दुसरा जन्म घ्यायचा असेल तर त्या दुसऱ्या जन्माला आपल्याकडे पुनर्जन्म ही संकल्पना सांगितलेली आहे. त्या न्यायाधीशांनी त्यांचा निकाल सुनावला आणि निकाल सुनावल्यानंतर सगळ्या त्या न्यायालयामध्ये अतिशय शांतता पसरली. याचं कारण असं होतं मित्रांनो की याच्या आधी अशी शिक्षा कुठल्याही कैद्याला सुनावली गेलेली नव्हती. ब्रिटिश या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं जेव्हा त्यांच्या वखारी स्थापन केल्या, हा काळ शिवकालाच्या पूर्वीचा आहे. म्हणजे ते साधारणतः 17वं शतक आहे आणि सावरकर 20व्या शतकात ते ब्रिटिश न्यायासनासमोर उभे आहेत. इतक्या पूर्वापार ब्रिटिश आमच्या इथे आले. ब्रिटिशांनी हा देश कधी जिंकला? 1818 साली जिंकला. त्यानंतर जवळपास 100 वर्षांनी ब्रिटिश राज्य करतायत. त्या 100 वर्षात एकही माणूस संपूर्ण हिंदुस्थानात असा जन्माला आला नाही की ज्या माणसाला ब्रिटिशांनी 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांच्या शिक्षा द्याव्या. आपण कल्पना करताय की सावरकरांच्या शिक्षेचा ग्राफ केवढा मोठा आहे. 1818 साली पुण्यातल्या म्हणजे शनिवारवाड्यासमोर तो भगवा ध्वज उतरला, तो जरीपटका उतरला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकायला लागला. तिथपासून ते सावरकरांना शिक्षा सुनावल्याचं वर्ष आहे 1910. इतक्या मोठ्या कालावधीमध्ये या देशाच्या स्वातंत्र्याचा संग्राम सुरूच आहे. त्यात 1857चं स्वातंत्र्य समोर होऊन गेलेलं आहे, त्यात रामसिंग कुकरचं बंड होऊन गेलंय, त्यात वासुदेव बळवंतांचं बंड होऊन गेलंय, त्यानंतर लोकमान्य टिळक, आगरकर, चापेकर हे सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा 1818 पासून 1910 पर्यंत एकही माणूस या देशात असा जन्माला येत नाही ज्याच्याबद्दल ब्रिटिशांना असं वाटतं की या माणसाला आपण 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांच्या काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी. याच्यावरून विचार करा सावरकरांनी ब्रिटिशांविरुद्ध काय केलं असेल. आणि मग ते न्यायाधीश जेव्हा सावरकरांना शिक्षा सुनावतात की 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा आम्ही तुम्हाला सुनावतो, याच्या आधी अशी शिक्षा कधीही कुठल्याही कैद्याला सुनावलेली नाही.
आणि अतिशय अशी सुन्न शांतता त्या न्यायालयामध्ये पसरलेली आहे. सगळे पत्रकार एकमेकांकडे बघतायत आणि एका पत्रकारानं नोंद केली आहे की हे सगळेजण असे सुन्न झाले होते, अवाक झाले होते आणि मी मात्र तेव्हा काय करत होतो, मी सावरकरांच्या चेहऱ्याकडे बघत होतो आणि मी जसा सावरकरांच्या चेहऱ्याकडे बघत होतो ते सावरकर त्या न्यायाधीश महोदयांकडे बघितलं त्यांनी आणि न्यायाधीश महोदयांकडे बघून सावरकर असे खिन्नपणे मनोमन हसले. आणि मला प्रश्न पडला की सावरकर का हसले असावे? ज्या माणसाला 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा दिलेली आहे असा माणूस खरं तर ती शिक्षा ऐकून त्या न्यायासनासमोर कोसळून पडायला पाहिजे होता. एखाद्या माणसाला असं वाटायला पाहिजे होतं की संपलं आता आपलं सगळं आयुष्य. आई तारुण्यात होते सावरकर, त्यांनी त्यांची तिशी सुद्धा ओलांडलेली नव्हती. 25-27 वय असेल कदाचित त्यांचं. त्या वयात 50 वर्षांच्या 2 जन्मठेपा म्हणजे मुक्तता कधी आयुष्याच्या 75 म्हणजे ऐन अखेरीस. हा सगळा विचार मनामध्ये येऊन एखादा माणूस तिथेच कोसळून पडायला पाहिजे होता, एखादा माणूस रडायला पाहिजे होता. पण सावरकर काय करतात, सावरकर मनोमन हसतात. त्या पत्रकारांनी बाहेर येऊन सावरकरांना साखळदंडांनी बद्ध करून घेऊन जात होते आणि घेऊन जात असताना त्यांनी सावरकरांकडे बघितलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की हा माणूस हसला का असेल. सावरकरांनी त्याचं उत्तर नंतर दिलंय. त्याच्या माझी जन्मठेप नावाचं पुस्तक आपण वाचा. सावरकरांनी त्याच्या सुरुवातीला असं लिहिलंय की न्यायाधीश महोदय मला शिक्षा सुनावत होते आणि ते जेव्हा शिक्षा सुनावत होते तेव्हा माझ्या मनात खरंच त्यांचे ते शब्द ऐकून विचार आला की माझ्यासारख्या एका माणसाला एका जन्मात 2 जन्मठेपांची शिक्षा हे ब्रिटिश सरकार देत आहे. सावरकर तिथेच बोलणार होते. सावरकर त्या न्यायासनासमोर म्हणाले सुद्धा, सावरकरांचं वाक्य आहे, त्या न्यायासनासमोर ज्या कैद्याला 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा दिली आहे तो कैदी शिक्षा ऐकतो आणि नम्रपणे त्या न्यायाधीश महोदयांकडे बघून असं म्हणतो की आदरणीय न्यायाधीश महोदय, तुम्ही या विनायक दामोदर सावरकराला, एकदा जन्माला आलेल्या, हिंदू धर्मात जन्माला आलेल्या सावरकराला एका जन्मात 2 जन्मठेपांची शिक्षा देताय. हे ऐकून मला खरोखर आनंद झाला, कारण माझ्या हिंदू धर्मातला पुनर्जन्माचा सिद्धांत एका ब्रिटिश माणसाने नकळत का होईना पण मान्य केला. काय विचार आहे बघा. आपल्या हिंदू धर्मातला पुनर्जन्माचा सिद्धांत एक ब्रिटिश न्यायाधीश कुठेतरी मनोमन मान्य करतो आणि सावरकरांसारख्या माणसाला 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा देतो. आपण आता आठवा हो, मी तुम्हाला सांगतो ना, आपण आठवा. काय विलक्षण गोष्टी आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत आणि आपल्याला त्या इतिहासाबद्दल अजिबातच जाणीव नाही. एखाद्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स काय असतो आठवा. आपण सगळेजण एक 8 दिवसांपासून अंदमानला जायचं म्हणून काय आणायचंय काय नाही तयारी करत असाल ना. 2025च्या शेवटी डिसेंबर महिनाच आता सुरू आहे आणि ज्या सावरकरांना इथे आणण्यात आलं 1910 साली तो सुद्धा डिसेंबर महिनाच होता. 12 डिसेंबर 1910 ही सावरकरांच्या बिल्ल्यावरची तारीख आहे, ज्या दिवशी सावरकरांना इथे आणण्यात आलं आणि त्यांची शिक्षा सुरू झाली. सावरकरांचे बिल्ले ते तुम्हाला शेवटच्या दिवशी आम्ही देणार आहोत. 12 डिसेंबर 1910 ही त्यांच्या शिक्षेच्या सुरुवातीची तारीख आणि त्यांच्या मुक्ततेची तारीख त्याच बिल्ल्यावर लिहिलेली आहे. ती आहे डिसेंबर 1960. 1910 ते 1960 आपण कल्पना करा आणि मग आपण कल्पना करा की 2025 साली तुम्ही आम्ही अंदमानामध्ये येताना काय पूर्वतयारी केली आणि 1910 साली त्याच सावरकरांना त्या न्यायासनासमोर शिक्षा सुनावली आणि शिक्षा सुनावून त्यांना घेऊन येत होते. कुठे घेऊन आले सावरकरांना? सावरकरांना त्या मुंबईच्या डोंगरीच्या कारागृहामध्ये घेऊन आले आणि एखाद्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स मी आपल्याला सांगतो. डोंगरीच्या कारागृहात सावरकरांना घेऊन आले आणि डोंगरीच्या कारागृहात घेऊन आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी सावरकरांना जेवणाच्या रांगेत उभं केलं गेलं. ते जेवणाच्या रांगेत उभे होते. इथे अंदमानला जे जेवण मिळतं त्या तुलनेमध्ये मुंबईच्या डोंगरीच्या कारागृहात जे जेवण मिळायचं ते जरा बऱ्या पद्धतीचं जेवण होतं असं सावरकरांनाही माहिती होतं, कारण सावरकर सुद्धा या क्रांतीच्या सगळ्या लढ्यात अनेक क्रांतिकारकांकडून हे सगळं ऐकून होते. त्यामुळे अंदमानात काय असणार आहे, अंदमानात काय मिळणार आहे याची सावरकरांची तयारी झालेली होती. आपण सगळेजण आपल्या घरी आहोत आणि आपण सगळेजण आपल्या घरून अंदमानला जायची तयारी करतोय. हे 2025 आणि 1910 आठवा. सावरकर मुंबईच्या डोंगरीच्या कारागृहामध्ये आहेत. ते जेवणाच्या रांगेत उभे आहेत आणि जेवणाच्या रांगेत उभा असताना ते ताट हातात आहे आणि मुंबईला जे ठराविक कैद्यांना अन्न दिलं जातं ते अन्न ते पानात घेतात.
पुन्हा त्या रांगेतून बाहेर पडतायत. हे सगळं करत असताना समोर सावरकरांना एक पोलीस दिसला आणि तो पोलीस सावरकरांना काही बोलतोय का नाही याची त्यांनी वाटच बघितली नाही. ते स्वतः त्या पोलिसांकडे गेले आणि ते असं म्हणाले की कालच मला 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा झालेली आहे आणि आता कदाचित 15-20 दिवसांमध्ये मला अंदमानामध्ये घेऊन जातील आणि पुढची सगळी माझी शिक्षा सुरू होईल. पण मला असं म्हणायचंय की त्या अंदमानच्या वातावरणाची पूर्वतयारी म्हणून मला अंदमानात पुढची 50 वर्ष जसं जेवण मिळणार आहे तसं जेवण मला इथेच मुंबईत मिळू शकेल का? काय ऍक्सेप्टन्स आहे बघा सावरकरांचा. काय मिळणार होतं त्यांना अंदमानमध्ये. आपण माझी जन्मठेप वाचा, त्यात त्यांनी सावरकरांनी एक वाक्य लिहिलंय. त्यांनी म्हटलंय की अंदमानात आम्हा कैद्यांचं भोजन तयार करणारे कैदी हे प्राय गुप्तरोगानं पछाडलेले असत. गुप्तरोगानं पछाडलेल्या कैद्यांचा घाम आमच्या आमटीत सांडत असे आणि ती आमटी आम्हाला भुरका मारून प्यावी लागत असे. मी जे शब्द तुम्हाला सांगतोय हेच शब्द आणि हे असेच वाक्य, इतकेच भयानक वाक्य सावरकरांनी लिहिलेले आहेत. गुप्तरोगानं पछाडलेल्या कैद्यांचा घाम आमच्या आमटीत सांडत असे आणि ती आमटी आम्हाला भुरका मारून प्यावी लागत असे. त्यात सावरकरांनी हे वाक्य लिहिले. त्यांना हे माहिती होतं की आमच्या जेवणामध्ये सापांचे तुकडे, पालींचे तुकडे, जळवांचे तुकडे असे पडलेले असत आणि ते जळवांचे, पालींचे, सापांचे तुकडे बाजूला काढून आम्हाला ते जेवण जेवावं लागत असे. हे ते अंदमान आहे मित्रांनो. रोज 11 वर्ष आपल्या पोळीमध्ये माती मिसळलेली असते. आपण गव्हाचं पीठ गिरणीतून दळून आले. हल्ली गिरण्यांमधनं आणतात की नाही माहित नाही मला, आशीर्वाद आटा आणत असाल तुम्ही. पण ज्यांच्या घरात अजूनही पीठ गिरण्यांमधनं दळून आणलं जातं, ती कणिक तिंबायच्या आधी आपण ते पीठ चाळून घेतो. मी स्वतः जेवण बनवतोय मग मला माहिती आहे. ते पीठ चाळून घेतलं जातं आणि मग ती कणिक मळली जाते. मित्रांनो, ही माणसं 11 वर्ष कणकेत माती मिसळलेलं अन्न जेवत होती. मग आपण कल्पना करा, 78 वर्षांनंतर आपण अंदमानला येऊन आपण काय अंदमान बघतो आणि 78 वर्षांपूर्वी तुम्ही सगळेजण आता म्हणालात ना तुमचा परिचय करून देताना की आम्ही सावरकरांनी काय भोगलं ते समजून घ्यायला आलो. हे सावरकरांनी भोगलंय. रामरखा नावाचा एक क्रांतिकारक होता आणि रामरखा नावाचा क्रांतिकारक 21 वर्षांचा होता फक्त. आणि तो 21 वर्षांचा क्रांतिकारक, त्याचं नुकतंच 2 वर्षांपूर्वी 19व्या वर्षी लग्न झालेलं होतं आणि त्याचं लग्न झाल्यानंतर त्यानं असं काहीतरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी केलं की ब्रिटिशांनी त्याला फाशी सुनावली. आता 21 वर्षांचा इतका तरुण क्रांतिकारक फासावरती जाणार. अवघ्या 2 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालंय आणि म्हणून आपल्या नवऱ्याला शेवटचं भेटायचं म्हणून त्याची बायको आली आणि ती बायको, तो नवरा असा गजाआड उभा आहे. ती बायको त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते की आपको यहाँ को खाने को क्या मिलता है, आपको यहाँ को खाने को क्या मिलता है. ती प्रश्न विचारते आणि तो उत्तर देण्याचं टाळतोय कारण त्याला त्या कारागृहात काय जेवण मिळतं हे त्या बायकोला सांगायचं नाही. कदाचित ती त्याचे वेगळे काहीतरी अर्थ काढेल. तो सतत टाळतोय पण ती पुन्हा तेच ते विचारते आणि एका क्षणी असं अनाहूतपणे त्याच्या तोंडातून निघून जातं, मिट्टी मिलाई हुई गेहूं की रोटी. 21व्या वर्षी रामरखा नावाचा क्रांतिकारक त्या कारागृहामध्ये फासावरती जातो आणि 2 वर्ष त्याच्या लग्नाला झालेली आहेत. त्याच्या घरच्यांनी असं लिहून ठेवलंय की रामरखा फासावरती गेला, त्याची बायको घरी आली आणि ती बायको घरी आल्यानंतर पुढचे 6 महिनेच ती हे जग बघू शकली आणि त्या 6 महिन्यात त्याची बायको आपलं पीठ तिंबताना त्यात माती मिसळत असे. हे सगळ्या कारागृहाच्या कहाण्या अशा आहेत. आपल्याला आठवत असेल कवी कुंज विहारींची ती कविता, फासावरती जाणारा एक मुलगा, त्या मुलाला भेटायला त्याची आई आली आणि फासावरती जाणाऱ्या आपल्या मुलाला बघून ती आई रडतीये. कवी कुंज विहारींनी काही शब्द लिहिलेत. कवी कुंज विहारी म्हणतात की तो मुलगा, आपली आई रडतीये म्हटल्यानंतर त्या आईचा एकुलता एक मुलगा त्या आईला असं म्हणतो, अगं आई मी फासावर जातोय म्हणून तू रडतेस काय? आई मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेना 9 महिन्यांनी. लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता, समजावे त्याला माता अति आक्रोशे रडते केविलवाणी भेटेन 9 महिन्यांनी. ह्या सगळ्या कारागृहाच्या कहाण्या. नानीगोपाल नावाचा क्रांतिकारक आमच्या इथे होता. त्या नानीगोपाल नावाच्या क्रांतिकारकाला वेड लागलं शेवटी याच अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये आणि तो त्या वेडाच्या त्या सगळ्या नशेमध्ये बरळत असे आणि त्या सगळं कारागृह रात्री बेरात्री त्याच्या भारत माता की जय अशा सगळ्या घोषणांनी दुमदुमून जात असे.
या सगळ्या क्रांतीच्या गोष्टी, या सगळ्या क्रांतीच्या कहाण्या आपल्या अंगावरती रोमांच उभ्या करणार आहेत. कुठले ते सावरकर, काय त्यांचा ऍक्सेप्टन्स असेल की मला 50 वर्ष अंदमानला जायचंय आणि त्याची पूर्वतयारी म्हणून तुम्ही काय करा तर आत्ताच मला माती मिसळलेलं अन्न द्या ना. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की आता हल्ली आपल्याकडे डोअर मॅट्स वगैरे हे सगळे प्रकार आलेत, पण आपण खेड्यागावात अजून जरी गेलो तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की पूर्वी धान्य साठवण्याचे जे पोते असायचे ते पोते कापले जायचे आणि खाली पायपुसणं म्हणून त्याचा वापर आपण करायचो. तर ते धान्य साठवण्याचं जे पोतं असतं ते पोतं असं अतिशय रखरखीत असतं, चॉकलेटी रंगाचं ते असतं आणि ते रखरखीत असं जाड कापड असतं. सावरकरांनी दुसरा प्रयोग तिथे त्या डोंगरीच्या तुरुंगातलंच मी सांगतोय, अजून आपण अंदमानला आलोच नाही. डोंगरीच्या तुरुंगात दुसऱ्या दिवशी तो माणूस सावरकरांना आता 8 दिवस आहेत, तुम्हाला कपडे हवेत म्हणून ते कपडे द्यायला आला. आता तिथे मिळणारे कपडे हे पांढरे सुती कपडे होते. कैद्यांना पांढरी चड्डी, त्यावरती काळे ते पट्टे, असे कपडे तिथे डोंगरीच्या तुरुंगात दिले जायचे. आणि सावरकरांकडे तो माणूस आला, त्यांनी कपडे दिले आणि सावरकरांनी त्याला थांबवलं आणि तो त्यांना असं म्हणाला की मी असं ऐकलंय की अंदमान मधल्या कैद्यांना जे कपडे दिले जातात, आपण पायपुष्ण म्हणून जे कपडे वापरतो, जे पायपुष्ण म्हणून आपण जे कापड वापरतो, जे पोतं वापरतो, किती जाड असतं बघा, साधारण इतकं ते जाड असतं. ते पातळ कपडा अजिबात नसतो. तो ते धान्य सगळं पकडून ठेवण्याची ताकद त्याच्यात असावी इतकं ते जाड कापड असतं. तर सावरकर त्याला असं म्हणतात तिथेच मुंबईच्या तुरुंगामध्ये की बाबा रे, अंदमानात 50 वर्ष तिथे आता इथे दोनच ऋतू आहे, इथे थंडी नाही, इथे उन्हाळा आणि पावसाळा हे 2 ऋतू, इथे प्रचंड ऊन दिवसभर आणि प्रचंड पाऊस 6 महिने. अशा सगळ्या वातावरणामध्ये काय असेल तर अशा वातावरणामध्ये ते रखरखीत जाड जे कापड अंगावरती घालायला देणारे ते कापड मला आतापासून द्या, इथून त्या कापडाची मी सुरुवात करतो, असं म्हणणारा सावरकर हा जगातला एकमेव कैदी असेल की मुंबईच्या वातावरणापासूनच अंदमानच्या वातावरणाची सवय झाली पाहिजे. असं म्हणून सावरकरांसारखा माणूस काय करतो तर सावरकरांसारखा माणूस डोंगरीच्या कारागृहामध्ये मागणी करतो की तसं जाड रखरखीत कापड, त्याचं पायपुष्ण म्हणून आपण वापर करतो. आपण जाणार आहोत ना 5 तारखेला सेल्युलर जेलमध्ये, तेव्हा मी आपल्याला दाखवीन तिथे अशा प्रतिकृती लावलेल्या आहेत आणि त्या प्रतिकृतींना कपडे घातलेले आहेत. आपण पायपुष्ण म्हणून वापरणारं जाड आणि रखरखीत कापड इथल्या कैद्यांना संपूर्णपणे दिवस आणि रात्र अंगावरती घालावं लागत असे. सावरकरांच्या त्या कोठडीमध्ये 2 भांडे ठेवलेले आहेत. आपण बघा, त्या 2 भांड्यांमध्ये एक भांड रात्री पाण्यासाठी आणि दुसरं जे भांड आहे ते दुसरं भांड त्यांच्या शौचासाठी ठेवलेलं असे. मी आपल्याला आत्ताच म्हणालो की ज्या माणसाच्या भाजीमध्ये सापांचे, पालीचे आणि गोमांचे तुकडे, अशी भाजी, अशी आमटी खाल्ल्यानंतर त्या माणसांच्या पचन संस्थेवरती काय परिणाम होत असतील. आणि अशी सगळी पचन संस्था बिघडल्यानंतर या माणसांना रात्री जर त्या 7x11 सावरकरांची कोठडी आहे, त्या 7x11 कोठडीत शौचासाठी एकमेव भांड, त्या भांड्यात जर सावरकरांना शौच झालं, जुलाब झाले आणि जर ते शौच त्या कोठडीमध्ये बाहेर पसरलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पोलिसाला, त्या वॉर्डनला जर त्याचा वास आला, तो येऊ नये, ती दुर्गंधी पसरू नये म्हणून रात्री आपल्याच अंगातले कपडे काढायचे आणि आपला सगळा मैला आपल्याच कापडाने पुसून घ्यायचा. हे सुद्धा या 11 वर्षात 7x11 कोठडीत सावरकरांनी केलेलं आहे. अंदमानला येणं हे इतकं सोपं नव्हतं त्यांच्यासाठी. अंदमानला आपण आत्ता जसे आलेलो आहोत, आपण कल्पना करा की आता आपण कसे आलो अंदमानला. आपण सगळेजण बहुतांश इथे विमानाने येण्याशिवाय पर्याय नाही. आपण बॅग भरलेली आहे आणि बॅग भरून आपण सगळेजण विमानतळावरती आलेलो आहोत आणि विमानतळावरती आल्यानंतर आपल्याला बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि आता त्या बोर्डिंग गेट पाशी जाऊन आपण बसलेलो आहोत आणि आपलं बोर्डिंग सुरू झालंय. 1910 साली विनायक दामोदर सावरकर अंदमानला येण्यासाठी कलकत्त्याच्या किनाऱ्यावरती आलेले आहेत. त्यांची मोठी जहाज तिथे लागलेली आहे. सावरकरांसोबत अजून 50 कैदी तिथे आहेत. आपल्या विमानात बसणारे जसे सहप्रवासी आपल्या सोबत आहेत, तसे सावरकरांसोबत या काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवणारे असे अनेक कैदी आहेत. आणि ते सगळे कैदी आता रांगेनं, क्रमाक्रमानं, एकामागून एक एक पाऊल पुढे टाकत त्या जहाजावरती चढवले जात आहेत. आणि सावरकर त्या रांगेत उभे आहेत. आपल्या हातात बोर्डिंग पास आहे आणि आपण विमानात जाण्याच्या रांगेत उभे आहोत. हा क्षण आता आज सकाळचा आठवा आणि मग आता सावरकर त्या बोटीत जाण्यासाठी रांगेत कसे उभे हे आठवा. एक कैदी पुढे जातोय आणि तो पुढे जाणारा कैदी असा बोटीमध्ये गेलाय, त्याचा पाय आत पडलाय हे बघून त्या 50 माणसांच्या रांगेतला एक कैदी मोठ्यानं जोरात ओरडला आणि तो जे ओरडला तो ओरडून असा पटकन खालीच बसला.
तो असं म्हणाला की अरे देवा, अंदमानात जाणं म्हणजे जिवंतपणी स्वतःला मृत्यूच्या तिरडीवरती झोपवून घेणं आहे. आपण कल्पना करा, आपण कधी एखादा अंत्यसंस्कार आयुष्यात बघितलेला असेल तर सर्वसामान्यपणे प्राण देहातून निघून गेल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आणि हा कैदी असा मटकन खाली बसला आणि तो असं म्हणाला, डोक्याला हात मारला त्यांनी, अरे देवा, अंदमानामध्ये जाणं म्हणजे काय तर जिवंतपणी स्वतःला मृत्यूच्या तिरडीवर झोपवून घेणं. आपण कल्पना करा, कुठल्या जिवंत माणसाला कधी मृत्यूच्या तिरडीवर झोपवलंय का? आणि हा माणूस असं म्हणतोय की अंदमानला जाणं म्हणजे काय तर जिवंतपणी स्वतःला मृत्यूच्या तिरडीवरती झोपवून घेणं. सावरकरांच्या मनात ते वाक्य लागलेत, सावरकरांच्या काळजात ते वाक्य असे खोलवर रुजलेत. आणि ते वाक्य असे लागल्यानंतर काय झालंय तर ते वाक्य लागल्यानंतर सावरकरांनी असं इकडे तिकडे बघितलं आणि सावरकरांना त्या कैद्याची भावना लक्षात आली. त्यांनी त्याला उठवलं. ते म्हणाले की अरे, अंदमानात जाणं म्हणजे मृत्यूला स्वाधीन होणं असं तुला वाटतंय ना, पण याच्याच पलीकडे माझ्या मनात काय विचार येतो मी तुला सांगतो. त्या सगळ्या 50 कैद्यांना बघण्यासाठी त्या कलकत्त्याच्या किनाऱ्यावरती काही लोक जमलेले होते की कसे असतात हे सगळे कैदी, कसं पाठवलं जातंय. 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा झालेला विनायक दामोदर सावरकर अंदमानला जाताना काय भावना आहेत त्याच्या चेहऱ्यावरती हे बघायला लोक जमलेले होते. सावरकरांनी त्या कैद्याला असं उठवलं आणि त्यांनी मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्यानंतर त्या सगळ्या इतर बघायला आलेल्या माणसांना उद्देशून सावरकर काय वाक्य बोलतात. सावरकर असं म्हणाले की अरे, मी तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होतो, लढता लढता मला पकडलं म्हणून मी अंदमानात चाललोय. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की मला बघायला ही जी 5-50 माणसं जमली आहे हे सुद्धा माझेच देशबांधव आहेत. आज मी जरी 50 वर्षांच्या 2 जन्मठेपा भोगायला चाललेलो असलो तरी यातला प्रत्येक जण रिकामा आहे, यातला प्रत्येक जण मोकळा आहे. मी तुला खात्रीनं सांगतो, या बघायला आलेल्या माणसांपैकी एक जरी माणूस पुढे आला आणि मला असं म्हणाला की जा बंधव जा, तू हे जे स्वातंत्र्याचं व्रत हातामध्ये घेतलेलं आहेस ना, तू हा जो स्वातंत्र्याचा अग्नी पेटवलायस ना, हे यज्ञकुंड तुझ्या माघारी आम्ही तुझे बांधव, या राष्ट्राचे बांधव, या मातृभूमीचे पुत्र असंच धगधगत ठेवू, तर तुला वाटतंय ना की अंदमानात जाणं म्हणजे जिवंतपणी स्वतःला प्रेताच्या तिरडीवर झोपवून घेणं. राजा, माझ्यासाठी ती प्रेताची तिरडी राहिली नसती, माझ्यासाठी ती फुलांची शेज झाली असती. मित्रांनो, मृत्यूची कल्पना इतकी सुंदर कधी कोणी केली असेल का? बोरकरांनी असं लिहिलंय की धन्य निर्माल्याची कळा. आणि ते मृत्यू जो काय सर्वांग सोहळा आपल्याकडे त्यांनी नोंद केलेली आहे. सावरकरांना असं वाटतं की माझ्या नंतर जर पुढची पिढी तयार झाली तर माझं हौतात्म्य, माझं बलिदान हे उलट त्या यज्ञकुंडामध्ये एखाद्या समिधेसारखं पडलेलं असेल. त्यांना ती प्रेताची तिरडी वाटतच नाही. त्यांना अंदमानचे कष्ट म्हणजे कष्ट वाटतच नाही. 11 वर्ष या माणसाला 7x11च्या कोठडीमध्ये डांबून ठेवलेलं होतं. त्यांना काथ्या कुटायला लागे, कोलू चालवायला लागे आणि जवळपास रोज 30 पाऊंड तेल सावरकरांना काढायला लागे. सावरकरांना खडाबेडी आणि दंडाबेडीच्या शिक्षा म्हणजे 24 तास आपले 2 हात असे वरती करायचे आणि आपल्या कोठडीच्या बाहेर साखळदंडांनी बांधून ठेवायचं. त्याच उभ्या अवस्थेमध्ये आपल्याला आपले प्रातर्विधी करायचे, त्याच उभ्या अवस्थेत आपल्याला सगळे नैसर्गिक विधी करायचे. तो माणूस येणार दुपारी आणि संध्याकाळी उभा असता म्हणजे 2 हात असे वरती बांधून ठेवलेल्या अवस्थेमध्ये आपल्या तोंडात अन्न कोंबणार, आपले नैसर्गिक विधी तसेच होणार. अशी खडाबेडीची शिक्षा 8 वेळा झालेली आहे. आपण एक 5 मिनिटं आपले 2 हात असे वरती करून उभं राहून मला दाखवा. हे सगळं करून सुद्धा जेव्हा संध्याकाळी 6 नंतर पुन्हा म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 काथ्या कोलू हे सगळं सोसून हे सगळं करून सुद्धा संध्याकाळी 6 नंतर कोठडीत बंद केल्यानंतर हा माणूस त्या 11 वर्षांमध्ये 10,000 ओळींच्या कविता लिहितो. हे सावरकरांचं मोठेपण आहे. 10,000 ओळी, 10,000 ओळींच्या कविता लिहिणं हे सोपं नाही आहे. 10,000 ओळींच्या कविता सावरकरांनी लिहिल्या. आणि गंमत अशी आहे की हे तेच अंदमानचं कारागृह आहे. या ज्या कारागृहामध्ये बहुतांश प्रमाणामध्ये सावरकरांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयोग झालेला आहे. 2 प्रकार असतात मित्रांनो कैदेचे, एक म्हणजे शारीरिक खच्चीकरण आणि दुसरं म्हणजे मानसिक खच्चीकरण. सावरकरांचं जास्तीत जास्त मानसिक खच्चीकरण अशासाठी झालेलं आहे की आपण जेव्हा सेल्युलर जेलमध्ये जाऊ तेव्हा मी आपल्याला दाखवीन की सावरकरांची 7x11ची कोठडी 2ऱ्या मजल्यावर आहे आणि त्या 2ऱ्या मजल्यावरच्या कोठडीच्या बरोबर समोर फाशीघर आहे.
आणि ते जे फाशीघर आहे त्या फाशीघरामध्ये आठवड्यातून 2 वेळा 3 कैद्यांना फासावरती चढवलं जात असे. आता आपण कल्पना करा, या अंदमानच्या सगळ्या कारागृहाचा नियम असा आहे की आठवड्यातनं 2 वेळा 3 कैद्यांना फासावर चढवायचं. म्हणजे त्या बरं हे सगळे कैदी काही चापेकरांसारखे हातात भगवद्गीता किंवा भगवा ध्वज घेऊन फासावरती चढवले जाणारे नाही आहेत. यात अनेक चोर आहेत, यात अनेक दरोडेखोर आहेत. सगळ्याच देशभक्तांना अंदमानात आणलं होतं अशातला भाग नाही. जे भयानक गुन्हे करून तिथे राहायच्या तयारीत नव्हते अशांवरती अंतिम पर्याय म्हणून त्यांना अंदमानामध्ये आणलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सगळीच माणसं सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है असं म्हणत फासावर जात नसतात. त्यांना ओढत फरफटत आणायला लागायचं. आणि सावरकरांनी लिहिलंय, एक दिवस सकाळी पहाटे 4:30-5 वाजता मी जागा झालो. आणि तो जागा कशामुळे झालो तर आक्रोशांनी जागा झालो, किंकाळ्यांनी जागा झालो. बरोबर सावरकरांची एकमेव कोठडी इथल्या 650-700 कोठड्यांपैकी आहे जिला 2 दार आहेत. आणि सावरकरांच्या कोठडीच्या असं पण समोर येऊन उभे राहिलो की समोर ते आपल्याला फाशीघर दिसतं. आणि त्यांना जाग आली पहाटे 5:30-6ला. आणि जाग आल्यानंतर त्यांनी बघितलं इकडे तिकडे, आणि इकडे तिकडे बघितल्यानंतर ते आवाज त्यांना अस्वस्थ करत होते की नाही मला मारू नका. आणि ते किंकाळ्या जीवाची भीक मागत होते ते सगळे कैदी. त्या तिघांना ओढत फरफटत आणलं जात होतं आणि त्यांना आणून त्या फाशीच्या वधस्तंभापुढे उभं केलं जात होतं. तो जल्लाद तिथे उभा होता, त्यांच्या तोंडावरती तो काळा कपडा चढवण्यात येत होता आणि एकीकडे पहाट होत होती. सावरकरांना असं वाटलं की हे झाल्यानंतर आपल्याकडे फाशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या माणसांवरती अंत्यसंस्कार करतात किंवा त्याच्या धर्माप्रमाणे त्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते. पण इथे भयानक अंदमानात आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आठवड्यातनं 2 वेळा ज्या 3 कैद्यांना फाशी दिली जाते त्या फाशीची सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या तोंडावरचा तो काळा कपडा त्या मृतदेहांवरच्या काढला जातो आणि ते मृतदेह त्या फाशीच्या जागेच्या तिथेच असे टाकून दिले जातात. 3 दिवस पुढच्या फाशीची तारीख येईपर्यंत ते मृतदेह त्या अंदमानच्या वातावरणात प्रखर ऊन आणि प्रखर पाऊस यामुळे कुजतात, सडतात. त्या कुजलेल्या सडलेल्या मृतदेहांचा वास सगळ्यात आधी क्रमांक 2च्या सावरकरांच्या कोठडीपर्यंत येतो. 7x11ची कोठडी, जिला वरती एक छोटीशी खिडकी आहे, ती 7x11ची कोठडी त्या कुजलेल्या सडलेल्या मृतदेहांच्या वासाने भारून जाते. आणि 3 दिवसानंतर पुन्हा इतर 3 कैद्यांना जेव्हा फासावर आणलं जातं तेव्हा ते मृतदेह उचलून समोर समुद्रात फेकून दिले जातात. आपल्या डोळ्यासमोर राष्ट्राच्या स्वातंत्र्याचं ध्येय आहे आणि ते राष्ट्राच्या स्वातंत्र्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण लढतो. एकीकडे आपण संध्याकाळी कोठडीत बंद झाल्यानंतर कविता लिहितो, आपण महाकाव्य कमाला लिहितो आहोत, गोमांतक लिहितो आहोत. हे सगळं करताना आपल्या समोर 3 मृतदेह आहेत ही जाणीव फक्त तुम्ही करा. आणि मग तुम्हाला कळेल की 11 वर्ष इथे राहणं, 11 वर्षातला क्षण न क्षण, 11 वर्ष 7x11च्या कोठडीतला मिनिट न मिनिट किती अवघड होता सावरकरांसाठी. आपण बोर्डिंग करताना विमानात बसल्यानंतर आपल्याला हसत मुखानं स्वागत करणारी ती एअर होस्टेस तिथे असते. सावरकरांना स्वागत करणारा 1910 साली जेव्हा सावरकर इथे आले तेव्हा कुणीही नव्हतं. उलट ते त्या जहाजामध्ये जणू आपण परत येणारच नाही आहोत, जिवंतपणे मृत्यूच्या तिरडीवरती झोपवलं जाण्यासाठी जाणार आहोत अशी भावना होती. ही भावना जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपल्याला कळतं 78 वर्षांच्या स्वातंत्र्याने आपल्याला काय सुख दिलंय, आपल्याला काय सार्वभौमता दिलेली आहे. की या स्वातंत्र्यासाठी एक माणूस 1910 साली जणू जिवंतपणी पुन्हा या मातृभूमीत परत येऊच शकणार नाही अशा भावनेनं अंदमानला गेला होता. आणि आम्ही आज त्या माणसाचा संघर्ष ऐकण्यासाठी इथे आहे. ही भावना आपण कल्पना करा, आपण विमानात जाऊन बसलेलो, बोर्डिंग पास वरती आपला सीट नंबर आहे, सावरकर त्या जहाजामध्ये जाऊन बसले आणि जहाजामध्ये जाऊन बसल्यानंतर सगळ्यात तळ मजला म्हणजे ज्याला खिडक्या सुद्धा नाहीत, चारही बाजूंनी पॅक अशा तळ मजल्यात सावरकरांना जाऊन बसवलं. त्यांच्यासोबत 2 पोलीस अधिकारी आहेत. ते पोलीस अधिकारी सतत सावरकरांवरती पहारा ठेवू नये. तो जहाजाचा तळ मजला असल्यामुळे तिथे प्रकाश येण्याला फारशी जागा नाही, काचा नाही, बंद आहे. इतर प्रवाशांसाठी वेगळी व्यवस्था आणि या कैद्यांसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सावरकर आत जाऊन बसतात आणि साधारणतः ती जहाज जरा खोल पाण्यामध्ये पुढे जात आहे. आपण कल्पना करा, आपण आपल्या सीट्स वरती जाऊन बसलोय, आपण ते
पट्टे लावलेले आहेत, अनाउन्समेंट झालेली आहे आणि आपलं विमान धावपट्टीवरनं आता आकाशामध्ये गेलेलं आहे, कुठेतरी फोटो बिटो काढून आपले झालेले आहे आणि आपण जरा त्या वरती गेलेल्या आकाशामध्ये स्थिरावतो आहोत. सावरकर 1910 साली बोटीमध्ये खालच्या तळमजल्यामध्ये बसलेले आहेत आणि तळमजल्यात बसलेले सावरकर आता कुठेतरी एक अर्धा पाऊण तास झाल्यानंतर स्थिरावत आहेत. प्रचंड उकाडा आहे, प्रचंड गरमी आहे, तरी सुद्धा सावरकर स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशा वेळेस अचानक एक गोष्ट घडते. काय घडते तर सावरकरांची नजर अशी समोर जाते. त्यांचा नुकताच किंचित डोळा लागतोय की काय असं त्यांना वाटत होतं, पण अचानक चलबिचल वाढली आणि समोर ना एक माणूस असा धापा टाकत हाकेच्या अंतरावरती, हाताच्या अंतरावरती आणि असा सावरकरांच्या समोर येतोय. तो असा आडदांडपणे 2 पावलं आपटत त्यांच्या पुढे येतोय. त्यांना कळत नाही की काय झालंय, हा माझ्या दिशेनं काय येतोय असं म्हणून सावरकर सावध होतात. सावध होऊन ते बसले जागी पटकन उठतात आणि असे बाजूला जायला लागतात. तो माणूस असा धावत धापा टाकत समोर येतो आणि तो आल्यानंतर सावरकरांना बाजूला करून सावरकर बाजूला बघतायत. तो काय तर त्यांच्या बाजूला एक पिंप ठेवलेला आहे. आधाशीपणानं तो पिंप उघडतो आणि तो पिंप उघडल्यानंतर तिथे शौचाला बसतो आणि सावरकरांच्या असं लक्षात येतं की इथून पुढे 3 दिवस अंदमानला पोहोचण्यासाठी आपल्याला बसण्यासाठी जी जागा दिलेली आहे ती जागा म्हणजे इथल्या 50 कैद्यांच्या शौचाच्या पिंपाच्या बाजूची जागा आहे. तुम्ही काय सावरकरांचं कौतुक सांगता, काय त्यांनी वेगळं भोगलंय असं म्हणणारी जी माणसं आहेत ना आपल्या देशामध्ये, या माणसांना हे सांगितलं पाहिजे. या माणसांना, जी माणसं सहज आपल्या संसदेमध्ये बोलून जातात की मैं सावरकर नहीं हूं, अशा माणसांना हे सांगितलं पाहिजे. अशा माणसांना 3 दिवस 3 रात्र संडासाच्या भांड्याच्या बाजूला बसवून अंदमानात आणलं पाहिजे. अशा माणसांना इथे उभं करून त्याच कोलू समोर 30 पाऊंड तेल काढायला सांगितलं गेलं पाहिजे. अशा माणसांना इथल्या रखरखीत नारळाच्या करवंटीपासून तो कोलू फिरवायला, तो काथ्या कुटायला सांगितला पाहिजे. अशा माणसांना 7 बाय 11च्या कोठडीत 11 वर्ष सावरकर होते, 11 तास 2 हात वर करून असं बांधून ठेवलं पाहिजे. तेव्हा त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळेल. स्वातंत्र्य ही गोष्ट परंपरागत पक्षीय पद्धतीने आंदण मिळत नसते. त्याच्यासाठी 11 वर्ष सावरकरांसारखं कोठडीमध्ये इथे पिचावं लागतं, झिजावं लागतं, तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्योदय होतो. आता आपल्या लक्षात आलं असेल की 2025 साली 78 वर्षांचं स्वातंत्र्य आपण उपभोगतो. ते सुख किती सुंदर आहे. आपल्याला त्या संपूर्ण विमानाच्या प्रवासामध्ये कधीही असं वाटलं नाही, कधी किळस नाही, दुर्गंधी नाही. आणि आपल्यासाठी, आजच्या आपल्या पिढीसाठी, इथून पुढच्या आपल्या अनंत पिढ्यांसाठी एक माणूस 3 दिवस संडासाच्या भांड्याजवळ बसून अंदमानामध्ये आला होता. आपण इथे आल्यानंतर तुमचे शिलेदार तिथे तुम्हाला आणायला होते, तुम्हाला इथे हॉटेलपर्यंत त्यांनी आणलं असेल. सावरकर इथे आल्यानंतर सेल्युलर जेलच्या दारापाशी त्यांचा पहिला सामना कोणाशी झाला तर तो म्हणजे त्या कारागृहाचा जेलर डेव्हिड बॅरी. आणि तो डेव्हिड बॅरी सावरकरांना सांगायला लागला, डेव्हिड बॅरी सावरकरांना असं म्हणायला लागला की तुम्ही त्या मार्सेलिस बंदरामध्ये तसा पळून जाण्याचा प्रयत्न केलात, तसा प्रयत्न इथे अंदमानात अजिबात करू नका, कारण इथून जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आमचं काम अधिक सोपं कराल. या वाक्याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय. डेव्हिड बॅरी त्या जेलच्या दाराशी उभा आहे आणि तो सावरकरांना असं सांगतोय की इथून जर पळून जाण्याचा प्रयत्न केला, कारण आतापर्यंत जो पराक्रम, मी पुन्हा एकदा सांगतोय, 1818 पासून 1910 पर्यंत, 1910च्या जुलै महिन्यात सावरकरांनी मार्सेलिस बंदरात उडी मारलेली होती. त्या जुलै महिन्यात त्यांनी जी उडी मारली, असा पराक्रम या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यात 90 वर्षांच्या कुणीच केला नव्हता. डेव्हिड बॅरीला असं वाटलं की इथे चौबाजूंनी समुद्र आहे आणि त्या समुद्रात कदाचित सावरकर उडी मारून जातील, त्यांना आपण आधीच सावध करूया असं म्हणून डेव्हिड बॅरी सांगायला लागला. तो त्याला म्हणाला तिथे तुम्ही सुटून गेलात पण पुन्हा पकडले गेलात, तसा प्रयोग इथे करू नका. इथे जर तसा प्रयोग केला तर आमचं काम अधिक सोपं कराल. काय सोपं कराल मित्रांनो, का सोपं कराल? डेव्हिड बॅरी त्यांना सांगायला लागला, लक्षात घ्या, अंदमानातली ही जी 572 बेट आहेत, या 572 बेटांपैकी बहुतांश बेटांवर राहणारे लोक हे नरमांस भक्षक आहेत. आज सुद्धा निकोबार बेटावरती तुम्हा सर्वसामान्य पर्यटकांना जाण्याची संधी नाही, तिथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा नाही. निकोबार बेट हे संपूर्णपणे बाहेरून आलेल्या गोष्टींवरती चालतं.
तिथे स्वतःच असं काहीच नाही, तिथे नेटवर्क नाही, काही नाही. शासकीय अधिकारी किंवा जर समजा 2 दिवस भाज्यांची गाडी निकोबारमध्ये गेली नाही, 2 दिवस दुधाचे कंटेनर्स निकोबारमध्ये गेले नाही, तर निकोबारच्या लोकांना दूध मिळत नाही, त्यांना भाज्या मिळत नाही, त्यांना डाळीत काहीही मिळत नाही. त्यांना अंदमानमध्ये सुद्धा बेसिकली भाज्या पिकत नाहीत. अंदमानला जे येतं सगळं कलकत्ता, दिल्ली, चेन्नईहून इथे येतं. इथे व्यवसाय नाहीत अजून सुद्धा, इथे इंडस्ट्री, इथे काहीही नाही. इथे तर सगळं परजीवी आहेत ही सगळी बेटं. तर आपण कल्पना करा 100-125 वर्षांपूर्वी इथे काय परिस्थिती असेल. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असं लिहिलंय, म्हणजे ज्या सुभाष बेटांवर वगैरे तुम्ही आता जाणार आहात, पूर्वीची रॉस बेटं, अशा सगळ्या बेटांवरती म्हणजे आपण सर्वसामान्यपणे आपल्या अवतीभोवती कुत्रा, मांजर, कावळा, चिमण्या हे सगळे प्राणी पक्षी बघतो ना. ब्रिटिश जेव्हा पहिल्यांदा अंदमान निकोबार बेटांवरती त्यांची सत्ता प्रस्थापित करत होते, तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की मेनलँड मध्ये जे पाळीव प्राणी आपल्याला दिसतात तसल्या पाळीव प्राण्यांच्या प्रजाती, पाळीव पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा अंदमानात नव्हत्या. मग त्या एका बेटावरती ब्रिटिशांनी तिकडनं काही प्राणी आणले आणि ते प्राणी आणि पक्षी वाढवले, म्हणून ते जे रॉस बेट आहे पूर्वीचं, आता नेताजी सुभाष बेट, त्यावरती तुम्हाला ती हरणं आणि त्या पक्ष्यांच्या प्रजाती दिसतात. तिथून त्या संपूर्ण अंदमान भर आहे. हे जे सगळं घडलं, हे सगळं सांगण्याचा अर्थ का? कारण आज अंदमानातली फक्त 10 ते 12 बेटं ओपन आहेत, जिथे तुमच्या माझ्यासारखी माणसं राहतात. त्याच्यातली 6 ते 7 बेटच फक्त पर्यटनासाठी उघडी आहेत. अशा परिस्थितीत 110 वर्षांपूर्वी अंदमान काय असेल? आणि तेव्हा तो डेव्हिड बॅरी सावरकरांना असं सांगतो, तेव्हा इथली लोकसंख्या काय असेल याचा विचार करा. तेव्हा डेव्हिड बॅरी त्या जेलच्या दारापाशी उभा राहून सावरकरांना काय सांगतो की इथून जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आमचं काम सोपं कराल, कारण इथून मुख्य भूमी म्हणजे 1200 किलोमीटर लांब, समुद्रात पोहून जाणं शक्य नाही. इथल्या एखाद्या बेटाचा जर तुम्ही आश्रय घेतला तर इथे ऑलरेडी नरमांस भक्षक लोक राहतात. त्याच्यामुळे आमचं जे काम आहे तुम्हाला संपवण्याचं, ते काम तुम्ही अधिक सोपं कराल. आणि त्या माणसाला विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस काय उत्तर देतो हे आता तुम्ही ऐका. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सावरकर कोण आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही, आम्ही आणि सावरकर यांच्यात काय फरक आहे. आपण एखाद्या नोकरीवरती रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण आपल्या बॉसची वाईटपणा घेत नाही, त्याला घालून पडून बोलत नाही. सावरकरांसारखा माणूस ज्याला माहिती आहे की 50 वर्षांच्या कैदेतला बहुतांश काळ ज्या डेव्हिड बॅरी सोबत आपल्याला काढायचा आहे, असा माणूस आपल्याला धाक दाखवतोय, असा माणूस आपल्याला भीती दाखवतोय. आणि हे घडत असताना सावरकर त्याच्या समोर उभे राहतात आणि त्याला अगदी मोठेपणाने असं सांगतात, त्याला अगदी परफेक्टली असं सांगतात की हे बघ, 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांच्या शिक्षेची भीती मला दाखवू नकोस. याची काळजी कर की 50 वर्ष तुम्हा ब्रिटिशांचं सरकार आमच्या देशावर राज्य तरी करेल का? 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा मला नको सांगूस. 50 वर्ष तुमचं सरकार आमच्या देशावर राज्य तरी करेल का याची काळजी कर. 50 वर्षांच्या आधीच आमचे क्रांतिकारक येतील आणि हा हिंदुस्थान स्वतंत्र करून दाखवतील. हे सावरकरांचे शब्द आहेत. आणि 1910 साली सेल्युलर जेलमध्ये पाय ठेवायच्या आत सावरकरांनी सांगितलेले शब्द किती खरे ठरलेत बघा. 1910 ला सावरकर हे असं म्हणाले आणि 1947च्या आत आपण आपला देश स्वतंत्र करून घेतलेला आहे. म्हणून मी आपल्याला जे म्हणालो की स्वातंत्र्य हे काही दान किंवा भीक नाहीये की आपण पदर पसरला आणि ते आपल्याला मिळालं. त्याच्यासाठी या क्रांतिकारकांनी इथे सोसलंय, इथे भोगलंय. मला सांगा, सावरकरांकडे कागद नव्हता, सावरकरांकडे पेन नव्हतं. आपण या सगळ्या कारागृहाच्या कहाण्या ऐकतो ना, तेव्हा कारागृहात इतकी साहित्य निर्मिती करणारी कोण माणसं आहेत. सावरकरांच्या आधी जर कोणी असतील तर ते आमचे लोकमान्य टिळक आहेत. लोकमान्य टिळक मंडालेच्या कारागृहामध्ये होते आणि मंडालेच्या कारागृहात असताना त्या लोकमान्य टिळकांना कागद आणि पेन्सिल मिळालेलं होतं. पेन्सिल, टिळकांना पेन दिलं नाही ब्रिटिशांनी आणि त्यांना पेननी गीता रहस्य लिहिता आलं नाही. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, पण गीता रहस्य हा संपूर्ण ग्रंथ लोकमान्य टिळकांनी पेन्सिलीने लिहिलेला आहे. टिळक पुण्याला परत आले आणि त्यांची मुक्तता झाल्यानंतर ते पुण्याला आले आणि जवळपास 6 महिने गीता रहस्याचं जे हस्तलिखित होतं ते हस्तलिखित ब्रिटिशांनी पाठवलं नाही, त्यांनी ते जप्त केलेलं होतं. आणि सगळ्या लोकांना काळजी वाटायला लागली की तुम्ही तिथे गीता रहस्य लिहिलं पण त्याचं हस्तलिखितच जर ब्रिटिशांनी पाठवलं नाही तर पुढे काय करायचं.
तेव्हा टिळकांनी त्यांना दिलेलं उत्तर आहे, ब्रिटिशांनी जर हस्तलिखित परत पाठवलं नाही तर तेच गीतारहस्य माझ्या मेंदूमध्ये इथे इतकं फिट बसलंय, पुन्हा 6 महिने सिंहगडावरती जाईल आणि त्या 6 वर्षात जे गीतारहस्य तिथे लिहिलं पेन्सिलीने, इथे तरी लेखनाची उत्तम साधन आहेत. 6 महिन्यात सिंहगडावर टिळकांचा बंगला होता, सिंहगडावरच्या बंगल्यावरती जाऊन तसंच्या तसं गीतारहस्य लिहून आणीन. हे टिळकांचे शब्द आहेत. काय प्रज्ञावान माणसं आपल्या देशात होती बघा. आणि तेच सावरकर इथल्या सेल्युलर जेलमध्ये येतात. त्यांच्याकडे तरी पेन्सिल होती, कागद होते. सावरकरांकडे कागद नव्हता, सावरकरांकडे पेन्सिल नव्हती, सावरकरांकडे पेन नव्हतं. कशावर 10,000 ओळी लिहायचं हो? मला सांगा, काय विलक्षण कल्पना या माणसाच्या मनामध्ये आल्या असतील. कशावर 10,000 ओळी लिहायच्या? सावरकरांच्या मनामध्ये ते सुरुवातीचे 4-6 महिने संघर्ष होता. कारण 6 महिने एकाच कोठडीत एकांतवासात सावरकरांना ठेवलेलं होतं. 6 महिने त्यांचा सख्खा भाऊ याच सेल्युलर जेलमध्ये होता, पण सावरकरांची त्याची भेट झालेली नव्हती. आपण कल्पना करा, 750 कोठड्यांमध्ये एका कोठडीत आपण आहोत आणि दुसऱ्या कोठडीत आपला सख्खा भाऊ आहे, पण 2 भावांना माहितीच नाही की आपण इथे आलेलो आहोत. तोच सख्खा भाऊ इथे होता आणि सावरकरांना माहिती नव्हतं, त्यांना कल्पनाच नव्हती की आपला सख्खा भाऊ इथे. अशा परिस्थितीत लिहायला कागद नाही, पेन नाही, लेखनाची कुठलीही सामग्री नाही. अशा परिस्थितीत सावरकरांनी काय केलं, आमच्या कवी तुंजय विहारींनी किंवा त्या आमच्या सगळ्याच कवींनी इतकं सुंदर सावरकरांवरती लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या आपण कल्पना जेव्हा ऐकतो, नाशिकचे आमचे कवी आहेत, सावरकरांचे मित्रच ते होते, गोविंद आबाजी दरेकर, त्यांनी खूप सुंदर लिहिले. हे सगळं जेव्हा आपण वाचतो, या सगळ्या सावरकरांच्या कविता जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की काय केलं असेल. मुळात बेसिकली कवीला आणि लेखकाला कागद आणि पेन या गोष्टी लागतात, त्याच मिळत नाहीये. तर काय करायचं? सावरकर विचारायला लागले प्रत्येकाला. सावरकर विचारायला लागले, ते अगदी प्रेमाने प्रत्येकाशी बोलायला लागले, ते विचारायला लागले. त्यांनी आभाळाला विचारलं, त्यांनी जमिनीला विचारलं. सगळे सावरकरांना नाही म्हणायला लागले, कारण सावरकरांच्या गळ्यामध्ये जो बिल्ला होता ना, त्या बिल्ल्यावरती त्यांच्या अटकेची तारीख आणि सुटकेची तारीख याच्यामध्ये डी नावाचं अक्षर लिहिलेलं होतं. त्या डी अक्षराचा अर्थ डेंजरस असा होता. म्हणजे इथल्या सगळ्या कैद्यांपेक्षा विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस वेगळा आहे. विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस डेंजरस आहे असं त्याच्यावरती लिहिलेलं होतं. आणि सावरकरांना कुणीही मदत करत नव्हतं, कुणीही सावरकरांना ते कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहित करत नव्हतं. त्यांच्या समोर 3 कैदी फासावरती आठवड्यातनं 2 वेळा जात होते, त्यांचे मृतदेह पडलेले होते. अशा वेळेस खरं तर कवीला कविता लिहायची म्हटल्यानंतर एक प्रतिभा देवीची आराधना करायला लागते. ती प्रतिभा मनात अंगभूत असेल तर कविता लिहिता येईल. आणि सावरकर त्या प्रतिभेची आराधना 7/11च्या कोठडीत करायला लागले. त्यांना साखळदंड बांधलेले होते आणि ती प्रतिभा, ती कविता सावरकरांना असं म्हणायला लागली, मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. तू बघ, तू माझी आराधना करतोयस. अरे कविता लिहिण्यासाठी मुळात मोकळेपणा लागतो. आपल्याकडे कवींना कुठे कुठे नेऊन बसवतात, त्यांच्याकडनं छान काहीतरी लिहून घेतलं जावं म्हणून. आणि ती कविता आज सावरकरांना म्हणायला लागली की माझी आराधना करतोस, मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. माझे नि तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिली गीते त्या मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. कविता लिहायची असेल तर गरुडासारखं आकाशात उड्डाण केलं पाहिजे, असं तरल होता आलं पाहिजे. जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसा होणार. अरे विनायका, तुझ्या पायांमध्ये ब्रिटिशांनी साखळदंड बांधून ठेवली आहे. जड लंगर तुझ्या पायी, 50 वर्षांचं जोखड आहे. जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसा होणार. कविता लिहिण्यासाठी असं कोमल मन लागतं ना. तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे श्रेष्ठ भूमीला प्रश्न विचार. मग सावरकर विचारायला लागले. त्यांनी विचारलं, त्यांनी जमिनीला विचारलं, त्यांनी आभाळाला, आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. त्यांनी आकाशाला विचारलं की तू करशील का रे माझी मदत. त्यांनी जमिनीला विचारलं, तू करशील का माझी मदत. आभार म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. पापण्यात जळाली लंका, लायांपरी आसू आले, उच्चारून होण्याआधी उच्चाटन शब्द आले. त्या लाया कशा तडतड फुटतात, सगळेच नाही म्हणतायत ना. सावरकरांच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि ते अश्रू बघून काय झालं, ज्या 7/11च्या कोठडीत सावरकरांना ठेवलेलं होतं मित्रांनो, त्या कोठडीच्या भिंतींना या माणसाच्या प्रतिभा संपन्नतेवरती कुठेतरी काहीतरी वाटायला लागलं. आणि ती दगडाची पार्थिव भिंत त्या 7/11च्या कोठडीतल्या भिंती समोर आल्या. सावरकरांना तिन्ही त्रिकाळ त्या भिंती अवतीभोवती दिसत होत्या आणि त्यांना असं वाटलं की या भिंती आपल्याशी बोलतायत.
सावरकरांना असं वाटलं या भिंती आपल्याला काहीतरी सांगतायत, ज्या भिंतींमध्ये आपण बंदिस्त आहोत. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय, प्रतिकूलता जितकी प्रतिकूलता, खरं तर 7x11च्या कोठडीच्या भिंती हे सावरकरांसमोरचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हा सावरकरांसमोरचा सगळ्यात मोठा अडथळा आहे की मला या भिंतींच्या बाहेर जाऊ द्या, मला मोकळं करा. पण सावरकर नावाचा माणूस त्या भिंतींचाच उपयोग करून घेतो. मी आपल्याला काय म्हणालो, सावरकर नावाचा माणूस अनुकूलतेत कुठेतरी अडकतच नाही. त्याच्या आयुष्यात जितकी जितकी प्रतिकूलता आली आहे, त्या प्रतिकूलतेला त्यांनी अनुकूलतेत बदलून घेतलंय. मी आपल्याला म्हणालो ना, काय घडलं, सावरकरांना संडासाच्या भांड्याजवळ तिथे बसून 3 दिवस यायला लागलं. आणि ते 3 दिवस यायला लागलं, सावरकरांनी माझी जन्मठेपमध्ये कुठेही कुरकुर केली नाही, कुठेही तक्रार केली नाही. अडचणी आहेत, पण त्या अडचणींना संधी मानणारा सावरकर आहे. त्यांच्या आयुष्यात अडचणीत ते म्हणाले नाही कुठेही. त्यांनी सावरकरांनी लिहिलेलं नाही की 3 दिवस 3 रात्री संडासाच्या भांड्याजवळ बसून मला आणलं, अजिबात नाही. सावरकरांनी वाक्य लिहिलंय माझी जन्मठेप मध्ये, 3 दिवस 3 रात्री संडासाच्या त्या शौचाच्या भांड्याजवळ बसून मला यायला लागलं. परमेश्वरानं मला अद्वैत वेदांताची साधना करण्याची संधी दिली. का असते अद्वैत वेदांताची साधना? सावरकरांनी रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण दिलंय. ते असं म्हणाले की अद्वैत वेदांताच्या साधनेसाठी लोक पराकोटीचं दारिद्र्य, पराकोटीचं दैन्य सहन करतात. आमचे रामकृष्ण परमहंस काय करायचे, तर ते कलकत्त्याच्या उकिरड्यांवरती जाऊन बसायचे, कारण पराकोटीचं दारिद्र्य अनुभवायचं. सावरकर म्हणाले की मला कुठे क्रांतिकार्यामध्ये, कुठे या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अद्वैत वेदांताच्या साधनेची संधी मिळाली असती. मला परमेश्वरानं 3 दिवस 3 रात्र संडासाच्या भांड्याजवळ बसवून म्हणजे प्रतिकूलतेत अन्नमनात नेलं, ही त्यानं मला अद्वैत वेदांताच्या साधनेची केवढी संधी दिली. मी काय सांगतो आपल्याला, अत्यंत घाणेरड्या परिस्थितीत सावरकर सगळ्यात चांगला विचार करतात. सावरकर कधीच असं म्हणत नाही माझ्याबद्दल का, सावरकर कधीच असं म्हणत नाहीत की मलाच काय सहन करायला लागतं. अरे ज्या माणसाला 50 वर्ष फक्त अवतीभोवतीच्या 4 भिंतीत बांधून ठेवलंय, सावरकर त्या भिंतींचाच वापर करतात. जण लंगर तुझ्या पायी तू पीस कसा होणार, अशी ती प्रतिभा त्यांना विचारतीये, ती कविता त्यांना हिणवतीये. अरे तुझ्याकडून मिळणं शक्यच नाही. माझ्याहून आहे श्रेष्ठ भूमीला प्रश्न विचार, आभाळ म्हणाले नाही, भूमी ही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. आणि काय चमत्कार घडला, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. ती दगडाची पार्थिव भिंत जणू जिवंत झाली. आणि ती दगडाची पार्थिव भिंत त्या सावरकरांना म्हणायला लागली, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे, मी कागद झाले आहे. चल लिही असे ती वदली, चल लिही असे ती वदली. त्या 7x11च्या कोठडीत 10,000 ओळींचं काव्य सावरकरांनी लिहिलं. हे असे चमत्कार ह्या अंदमानच्या मातीत घडलेले आहेत. हे असे चमत्कार या अंदमानच्या भूमीत घडलेले आहेत. आणि म्हणून हे अंदमानात सावरकरांनी केलेलं काम, म्हणून त्या सावरकरांचं सगळे चरित्र आपल्याला इथून पुढे 7 दिवस ऐकायचं आहे. आपल्याला इथून पुढे 7 दिवस ते संपूर्ण सावरकर समजून घ्यायचे. त्या कारागृहाच्या कहाण्या आपल्याला ऐकायच्या आहेत मित्रांनो. हे सगळं का आपल्या समोर आलंय, ही सगळी मंडळी, ही सगळी क्रांतिकारक मंडळी इथे पिचत होती, झिजत होती. आपल्याला कळलं नसता कधीच त्यांच्या क्रांतीचा जय जयकार. पण आमच्या कुसुमाग्रजांनी काय सुंदर लिहिलंय की हे त्यांचे शब्द आपल्याला ऐकून घ्यायचे. ते शब्द कालजयी आहेत. त्या 7x11च्या कोठडीच्या 10,000 ओळी सावरकरांनी लिहिल्या. आपल्याला प्रश्न पडेल की 3 महिन्यांनी तो माणूस चुना लावायला यायचा आणि सगळा पांढरा चुना मारून पुन्हा निघून जायचा. सावरकरांच्या आयुष्यातला तो प्रायमेस्ट आनंदाचा दिवस होता, सर्वाधिक आनंदाचा दिवस. तो चुना मारून गेला की सावरकर हसायचे आणि त्याला धन्यवाद द्यायचे. ते असं म्हणायचे की बरं वाटलं मला तुम्ही येऊन गेला. त्या माणसाला आश्चर्य वाटायचं की ह्या माणसानी तितक्या कष्टाने अशा घासून घासून घायपात्याच्या काट्यांनी आणि अडकुचीदार दगडांनी, घायपात्याचा काटा असा गिरवायचा त्या चुन्यावर आणि अडकुचीदार दगडांनी, खेळ्यांनी सावरकरांनी कमला नावाचं काव्य लिहिलं. ते मला हे लिहायला आपण कल्पना करा ना, साधं पेनाने लिहिणं आणि ते गिरवून गिरवून लिहिणं किती कष्ट पडले असतील. घायपात्याच्या काट्यांनी आणि अडकुचीदार दगडांनी जे लिहिलेलं असायचं ते सगळे पुसून टाकायला तो यायचा आणि त्याला वाईट वाटायचं. त्याला असं वाटायचं की हे का पुसून टाकतोय मी आणि हा माणूस आनंदी का होतो. तर सावरकरांनी लिहिले की 3 महिन्यात मी ते सगळं लिहिलेलं मुखोद्गत केलेलं होतं, ते सगळं पाठ केलेलं होतं. त्या 11 वर्षात त्यांनी जे काव्य लिहिलं ते सगळं काय मेमरी असेल माणसाची. ज्या माणसाला रोज 30 पौंड तेल काढायला लागतं, ज्या माणसासमोर रोज 3 माणसं फासावर जात आहेत,
त्या माणसाची काय मेमरी शार्प आहे बघा. तो माणूस आपण लिहिलेलं कमला काव्य मुखोद्गत करतो आणि बाहेर आल्यानंतर ते तसंच्या तसं उतरवून पुन्हा एकदा छापायला देतो. ही सगळी कमाल सावरकर नावाच्या माणसाने इथे केली, ती आपण अनुभवायची. आपल्याला किंचित तरी जाणीव झाली असेल, मी तुम्हाला सांगितलं तसं, आपण कसे आलो आणि ही माणसं इथे कशी आली, ही माणसं काय भोगतायत. कुसुमाग्रजांनी इतके सुंदर शब्द लिहिले. त्यांनी असं म्हटलं की त्या डमडमच्या कारागृहामध्ये त्या सगळ्या कैद्यांनी अन्न सत्याग्रह केला. त्यांचे कष्ट तुम्हा आम्हाला कळण्याचं काही कारणच नव्हतं. डमडमच्या कारागृहात कैद्यांनी जो अन्न सत्याग्रह केला, इथे सेल्युलर जेलमध्ये सुद्धा या कैद्यांना काय अमानुष वागणूक दिली जात होती ते आपल्याला कळायचा प्रश्नच नव्हता. इंदुभूषण रॉय, त्याची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर त्याला जवळपास 105 ताप चढला आणि इंदुभूषण रॉयला ताप चढल्यानंतर तो त्या तापाच्या ग्लानीमध्ये बडबडायला लागला आणि इंदुभूषण रॉयला घेऊन बारी सावरकरांकडे आला. तो म्हणतो की तुमच्या सांगण्यावरून तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला आलाय, त्यामुळे सावरकरांनी असं सांगितलंय की आम्ही राजबंदी आहोत, आम्हाला आमचे हक्क मिळायला पाहिजे. तो अन्न पाणी घेत नाही, काय करायचं. सावरकर म्हणाले तो राजबंदी आहे, तो ज्या सुविधा मागतो त्या त्याला द्या. बारीनं ते ऐकलं नाही. 105 ताप असलेल्या इंदुभूषण रॉयच्या छातीवर त्यांनी माणसं बसवली आणि बाटलीतनं त्याचं तोंड उघडून त्याच्या तोंडात दूध टाकायचा प्रयत्न केला. त्यानं ते दूध पोटापर्यंत जाऊ दिलं नाही. इंदुभूषण रॉयच्या छातीमध्ये संपूर्ण ते दूध गेलं आणि इंदुभूषण रॉयला हे जग सोडून जावं लागलं. हे इथेच घडलंय. ह्या सगळ्या कहाण्या आपल्याला कशा कळल्या असत्या. कुसुमाग्रजांनी म्हणून सुंदर लिहिलंय. त्यांनी लिहिले की त्या डमडम मधल्या क्रांतिकारकांना असं वाटलं, त्यांनी काय विचार केला की त्यांचं अस्तित्व हे आज आहे तर उद्या नाही. आज या देहामध्ये हे श्वास उच्छ्वास सुरू आहे तोपर्यंत त्यांच्या त्यागाचं अस्तित्व आहे, त्याच्यानंतर नाही. त्यांनी असं लिहिलं की श्वासांनोचा वायू संगे ओलांडून भिंत आणि आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. हे जे श्वास आहेत ना आपले, ते वाऱ्यामध्ये मिसळतील आणि या तुरुंगाच्या भिंती भेदून बाहेर जातील. सावरकरांना त्या तुरुंगाच्या भिंती भेदून 1200 किलोमीटर लांब त्यांचे श्वास उच्छ्वास येतील याची कशी खात्री होती. श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत आणि आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात. 7 बाय 11ची अंधार कोठडी. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात. बद्ध करांनी अखेरचा तुझ करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार. तयांना वेड परी अनिवार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. हा क्रांतीचा जय जयकार जो सेल्युलर कारागृहामध्ये घुमला, हा क्रांतीचा जय जयकार ज्या अंदमानच्या मातीत घुमला, त्या सगळ्या क्रांतीच्या कहाण्या, ते सावरकरांचं चरित्र. आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी तुम्ही सगळेजण प्रवास करून इथे आलात, त्यामुळे सावरकर कसे आले आणि आपण कसे आलो, पारतंत्र्य काय होतं आणि आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो ते स्वातंत्र्य काय आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलं. आपण सगळेजणांना एक विनंती आहे की आपण हे सगळं ऐकलं, हे सगळं ऐकून नुसतं सोडून द्यायचं नाही. आपल्या सुंदर अशा संस्कृतीने, हिंदू धर्म संस्कृतीने आपण एक, आपल्याला माहिती असेल की आपण वर्षातनं एक 15 दिवस पितृपक्ष नावाचा एक आपल्याकडे एक रिच्युअल आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे. त्या पितृपक्षात आपण काय करतो तर आपल्या आजे पणजे ज्यांच्यामुळं आज आपल्या कुटुंबाचं अस्तित्व आहे त्या आजा पणजांना जेव घालतो. आपल्याकडे किती सुंदर आहे बघा. गेलेल्या माणसांबद्दल पण अशी कृतज्ञता आपण व्यक्त करतो. तुमच्या प्रत्येकाच्या घरी तुमच्या दिवंगत आजी आजोबा पणजोबांचा फोटो लावलेला असेल. त्यांच्या सगळ्यांमुळे आज आपण इथे आहोत असं म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची हे आपल्या संस्कृतीनं आपल्याला सांगितलंय. कधीतरी मनामध्ये असा विचार आणा की कुठल्या तरी एका विनायक दामोदर सावरकरांनी इथे 11 वर्ष भोगली म्हणून ब्रिटिश या देशातनं निघून गेले. कोणीतरी एक वासुदेव बळवंत फडके नावाचा माणूस ब्रिटिशांची नोकरी करत होता. त्यानं नोकरी सोडली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढायला सुरुवात केली. त्यानं लढा दिला म्हणून ब्रिटिश इथनं गेले. त्याचा तो खारीचा वाटा आहे. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक वकील झालेले होते. कुठेही वकील म्हणजे उत्तम नोकरी करू शकले असते ब्रिटिशांची, ब्रिटिशांच्या बाजूने वकिली करू शकले असते आणि खूप मोठ्या पदावर गेले असते. आमचे न्यायमूर्ती रानडे नाही का सरकारी वकील म्हणून केवढे मोठे झाले. त्यांना रावबहादूर रावसाहेब या पदव्या मिळाल्या. पण सावरकरांच्या बाबतीत, टिळकांच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. त्या पूर्वजांप्रती जशी आपण कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आज आपण आहोत, तशी कृतज्ञता व्यक्त करा या क्रांतिकारकांबद्दल. आणि जे आपले आजी आजोबा पणजोबा यांचे फोटो असतील ना, त्यांच्याबद्दल जसा वर्षातनं एकदा त्यांना गोडघास आपण खाऊ घालतो, तसं आपल्या तरुण पिढीला त्यांच्या फोटोच्या बाजूला एखादा सावरकरांचा फोटो लावा, एखाद्या टिळकांचा फोटो लावा आणि मग त्या तरुण पिढीला हे तुझे पणजोबा वगैरे असं
अभिमानानं सांगितलं असेल ना की हे सावरकर आहेत, ह्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, यांच्यामुळे आपण ते मिळवलंय, हे सांगणं आपली जबाबदारी. हे जर आपण नाही सांगितलं तर त्यांना कोण सावरकर आहेत, कोण टिळक आहेत कळणार नाही. 1910 ते 1937 27 वर्ष एक अख्खा माणूस देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतो, हे एका बाजूला, आणि 1920 ते 1947 एवढाच स्वातंत्र्य लढा सांगणारी माणसं एका बाजूला आहे. आपण काय करायचं, आपण काय करू शकतो हे स्वतःला विचारा, अंतर्मुख होऊन विचार करा. 7 दिवस मी आपल्या सोबत आहे, शरदजी येणार आहेत, तेही आपल्या सोबत आहेत, आणि काहीतरी आपल्याला इथून जाऊन त्या तरुण पिढीसाठी करता येईल. हे जरी तुम्हाला वाटायला लागलं, तुम्ही अस्वस्थ झालात, तरी पुरेसं आहे. काहीतरी करा, काहीतरी विचार करा असं आवाहन करतो, आणि आजच्या पहिल्या व्याख्यानात इथेच अर्धविराम देतो. मनपूर्वक धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.